नमस्कार अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई, तसेच आशा कार्यकर्ताताई, तसेच सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार। तर सर्वात आधी मी तुम्हाला नवीन वर्षाची जे हार्दिक शुभेच्छा देतो। या नवीन वर्षामध्ये तुमचे सर्व जे मनोकामना आहेत, जे सर्व इच्छा आहेत ते पूर्ण व्हाव्यात। तुम्हाला जो प्रवास भत्ता किंवा पेन्शन वगैरे, मी तर म्हणतो की सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सरकारी नोकरीच मिळाली पाहिजे, अशीच मी तुम्हाला शुभेच्छा देतो। आणि याचबरोबर जे नवीन वर्षाची खुशखबर तुम्हाला सांगत आहे की 2025मध्ये आता अंगणवाडी आंदोलनाचंच वर्ष राहणार असं वाटत आहे। कारण की आता लागोपाठोपाठ ठिकठिकाणी मोर्चे आंदोलने सुरुवात झाली आहे होण्यास। आणि 2025मधले आता जानेवारी महिन्यात हक्क मिळवण्यासाठी, तुमचे जे हक्क आहेत ते मिळवण्यासाठी सावित्रीबाईंचे मुखवटे घालून मोर्चा काढण्यात येणार आहे। आणि तो कधी काढणार आहे याबद्दल सर्व माहिती देणार आहे। तर त्यामध्ये प्रवास भत्ता, पेन्शन, बोनस, ग्रॅज्युटी, सरकारी नोकरी यासंबंधी सर्व विषयी मार्गी लागणार आहेत। नेमकं काय आहे ही महत्त्वाची बातमी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, तर सर्व व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन पहा। तर मी देवानंद गावंते स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना शाखा वर्धा यांची मोरगाव मेघ येथे जिल्हाध्यक्ष विजया पावडे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। संघटनेचे राज्याध्यक्ष काँग्रेड जे दिलीप घोटाळे यांनी जे ग्रॅज्युटी असते अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई यांची पेन्शन, तसेच उच्च न्यायालय गुजरात, तसेच जे सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट आहे दिल्ली यांच्याबद्दल यांनी जे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जो निर्णय दिलेला होता, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जे गुजरात हायकोर्टनं निर्णय दिला होता, दिल्ली जे केंद्र आहे त्यांना आणि तसेच राज्य सरकार यांना, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना दोघांनाही निर्णय दिलेला होता की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना, सरकारी कर्मचारी आहेत त्याचप्रमाणे त्यांना मानावे, कारण की त्यांचं कार्य पाहता ते त्याचे हकदार आहेत, म्हणजे त्यांना तर सरकारी नोकरीचे ते हकदार आहेत असं स्पष्टपणे त्यांचं म्हणणं आहे। आणि त्याबद्दलची नीती तयार करण्यात सुद्धा त्यांनी सांगितली होती केंद्र सरकारला की तुम्ही 6 महिन्यात एक नीती तयार करा आणि त्यांना त्यांचे जे हक्क आहेत ते मिळवून द्या, म्हणजे त्यांना जे पेन्शन वगैरे आहे, त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्याचा जो दर्जा आहे तो त्यांना देण्यात यावा, अशा प्रकारचा त्यांचा निर्णय होता। तर याबाबत संघटनेचे राज्याध्यक्ष काँग्रेड दिलीप घोटाळे तर यांनी मार्गदर्शन केले। यावेळी वर्धा जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीसताई तसेच जे सर्व कर्मचारी आहेत ते सर्व उपस्थित होते। तर जिल्हा परिषद वर्धा येथे तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता की या 2025मध्ये आता लगभग जिकडे तिकडे असं समजा की आंदोलने सुरुवात होणार आहेत, कारण की अंगणवाडी मदतनीसताई, सेविकाताई यांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाही आहेत। त्यांना प्रोत्साहन भत्ता असो किंवा प्रवास भत्ता असो किंवा मग त्यांचे पेन्शनचं असो किंवा ग्रॅज्युटीचे असो, याबद्दलचे सर्व जे प्रश्न उपस्थित आहेत अजूनही त्याबद्दल निकाल लागलेला नाही आहे। कारण की आता ग्रॅज्युटीचे म्हणसाल तर ग्रॅज्युटी जे आहे कर्नाटक राज्यामध्ये चालू झालेली आहे, त्यांना मिळत आहे तिथच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना, परंतु महाराष्ट्रामध्ये ग्रॅज्युटी अजूनही चालू झालेली नाही आहे। तसंच प्रवास भत्ता हा सुद्धा काही ठिकाणी मिळतो आहे आणि काही ठिकाणी मिळत नाही आहे। तर याबद्दल काय आहे की तीव्र संताप तिथच्या जे अंगणवाडी सेविका आहेत तसेच मदतनीसताई आहेत यांच्यात निर्माण झालेला आहे। तर यासाठी आहे ना जागोजागी आता तीव्र आंदोलनं होणार आहेत असं वाटत आहे। तर हे बघा, शासनामार्फत भेटत असलेला प्रवास भत्तासुद्धा त्यांना वेळोवेळी व्यवस्थित भेटत नाही आहेत। एक वर्धा जिल्ह्यातीलच ठिकाण आहे शेलू, तर इथं प्रवास भत्ता मिळत नाही आहे, परंतु हिंगणघाटमध्ये तो मिळत आहे। तर हाच तो असा फरक आहे की जो अंगणवाडी सेविकांच्या मनात आणि मदतनीस ताई यांच्या मनात क्रोध आणि सरकारबद्दल रोष उत्पन्न झालेला आहे। तर वर्धा येथे झालेल्या मोरगाव मेघे या गावामध्ये झालेल्या बैठकीमध्ये, जे की महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना यांच्या वतीने जे कार्यक्रम पार पडला, मेळावा पार पडला, त्यामध्ये अध्यक्ष काँग्रेड दिलीप घोटाळे हे काय म्हणतायत ते आपण सध्या पहिले बघून घेऊया। जो प्रवास भत्ता आहे तो प्रवास भत्ता महिलांच्या संदर्भात चर्चा करण्यात आला। सेलूमध्ये 2018 पासून त्या प्रवास भत्ता मिळाला नाही आणि हिंगणघाटमध्ये 2019चा प्रवास भत्ता मिळाला। म्हणजे महाराष्ट्र सरकार प्रवास भत्ता देण्यासाठी सर्वीकडे सरकार पैसे पाठवतो, परंतु या सीडीपीओच्या कुचराईपणामुळे या लोकांना प्रवास भत्ता मिळाला नाही असं दिसतंय। त्यामध्ये विशेष गोष्टी अशा आहेत
की सीबीआयचे कामं या ठिकाणी करावं लागतात. त्यांच्या देखील अनेक ठिकाणी सीबीआयच्या पैसे अनेक ठिकाणी मिळाले नाहीत. सरकारने लाडकी बहीण योजना राबवून घेतली, त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी भरून घेतले, परंतु त्या ठिकाणी त्यांचे पैसे देखील 50 रुपये जो प्रोत्साहन भत्ता आहे तो अजूनपर्यंत मिळाला नाही. आणि म्हणून ह्या विविध गोष्टी संबंधी असं चर्चा करण्यात आली. गुजरात हायकोर्टाने जे काही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बाजूने रिझल्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी दर्जा द्या असा निर्णय त्यांनी दिलेला आहे. दुसरं, सुप्रीम कोर्टाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी देण्यात यावी. यामध्ये देशभरामध्ये जर विचार केला तर गुजरात आणि कर्नाटकामध्ये फक्त ग्रॅज्युटी मिळते आहे आणि महाराष्ट्रामध्ये ग्रॅज्युटी मिळाली नाही. आता नुकतीच महाराष्ट्र सरकारची नवीन सरकार स्थापन झालेली आहे आणि त्यामध्ये मागच्याच बालविकास मंत्री अदिती तटकरे ताई ह्या परत मंत्री झाल्या. त्यांचा आम्ही आयटकच्या वतीने आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. त्यांना सर्व या प्रश्नाची जाणीव आहे. दरमहा पेन्शन मिळाली पाहिजे या संदर्भात चाललेला आहे. आम्ही या ठिकाणच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्या मनीषा कुरशुंगे आहेत यांना सांगितलं की इथले स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून या ठिकाणी तुम्ही मीटिंग लावा, जेणेकरून आपले प्रश्न जिल्ह्याचे प्रश्न जिल्ह्यात सोडवले जातील. त्यांनी जर मीटिंग लावली नाही तर आम्हाला प्रामुख्यानं सावित्रीबाई फुलेंच्या जयंती दिनी या जिल्हा परिषद मोर्चा काढण्याची वेळ प्रशासन येऊ देईल काय हा प्रश्न आमच्यासमोर सध्या आहे. जर प्रशासनाने 3 जानेवारीच्या आधी प्रश्न निकाली काढले नाहीत तर नाईलाजाने आम्हाला 3 जानेवारीला जिल्हा परिषदेवर मोर्चा काढावा लागेल. सावित्रींचे सर्व मुकुटे घालून या ठिकाणी मोर्चा काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा निर्णय या ठिकाणी. तर अध्यक्षांनी संपूर्ण माहिती पूर्णपणे सांगितलेली आहे की नवीन वर्षात म्हणजे जानेवारीपर्यंत जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्हाला तिथं मोर्चा काढावा लागणार आहे. जे प्रवास भत्ता कुठे कुठे मिळत आहे आणि कुठे मिळत नाही, तसं ग्रॅज्युटीसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की सुप्रीम कोर्टाने जे ग्रॅज्युटीज चालू केलेली आहे ते फक्त गुजरात आणि कर्नाटक यामध्येच दिला जात आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये दिला जात नाही. तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ग्रॅज्युटी सुरू करावी असं त्यांचं म्हणणं होतं. त्याचबरोबर त्यांनी आणखीन पेन्शनबद्दलच्या आणखीन त्याचबरोबर जे सरकारी पक्की नोकरी आहे, बोनस आहे, या प्रकारच्या विविध मागण्या त्यांनी मांडलेल्या आहेत. तर ह्या मागण्या आणि सरकारी नोकरीबद्दलचे माझीसुद्धा मागणी आहे आणि मी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून थोडीफार मदत किंवा मग माझ्याकडून जे व्हायला पाहिजे ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी करत असतो आणि सर्वच जे अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई आहे यांचे विचार किंवा मग यांच्या मागण्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असतो. तर 2025 हे नवीन वर्ष आता या मागण्यांमुळे आणि आंदोलन मोर्चांमुळेच गाजणार आहे की काय असं वाटत आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.